भात टाकली का? सर्व 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्या सर्वांना प्रमाणपत्र सरसकट द्या या मुख्य मागणीसह आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील आज पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। आणि काल आपण पाहतोय काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता, उपोषणाला बसू नका असं सांगितलं होतं, मात्र ही मनधरणी यशस्वी झाली नाही। आजपासून पुन्हा आंदोलनाचं हत्यार यावेळेस उपोषणाचं हत्यार जरांगे पाटलांनी उपसलेलं आहे। आता या उपोषणानंतर सरकार त्यांच्या मागण्या मान्य करणार का यावर सरकार सकारात्मक विचार करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। हॅलो मरेपर्यंत मी समाजसाठी करणार। मी पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या कल्याणासाठी लढणार, खानदेश विदर्भाच्या मराठवाड्याच्या पण लढणार, मी राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठीसाठी लढणार। सरकारला जे करायचं ते करू द्या, दगा देऊ द्या, विश्वासघात करू द्या। मी इथं तरफडून उन्हात मरायला तयार आहे आणि त्यांनी गोळ्या घालून मारलं तरी मरायला तयार आहे, मी हटायला तयार नाही। पण आतापर्यंत एवढे आंदोलन करावे लागले, सरकारला प्रत्येक वेळेस तुम्हाला आंदोलन करावं लागतं, एक एक मागणी पूर्ण होते, आरक्षणाचा मुद्दा मार्गी निघत नाही। आता काढून घेऊयात ना पण प्रत्येक वेळेस आंदोलनच का करावं लागतंय? सरकार आम्हाला सहजासहजी नाही मिळत, आमच्या लेकराबाळाचं कल्याण सहजासहजी नाही करत नाही। आम्हाला जीवाचं रान करावंच लागतं, झगडावंच लागतं, आम्हाला हे करावं लागतं, इलाजच नाही आहे। त्यांना आम्हाला सहज कोणीच घेत नाही। आमचे लेकराबाळं मोठे होऊ नये, ते साहेब होऊ नये, अधिकारी होऊ नये असं सगळ्यांची इच्छा असते आणि मी त्या गरगरीब मराठा समाजाच्या लेकराबाळासाठी ते साहेब होत, अधिकारी होत म्हणून रात्रंदिवस जगतो। पण हे आंदोलन आता तुम्ही म्हणताय टोकाचं आहे, हे शेवटचं आंदोलन आहे। येतील ते, मी त्यांच्यावर विश्वास दाखवत नाही, येतील ते, पण मी हातात नाही। शेवटचं आंदोलन आहे, शेवट चांगल्या कामाला शेवट कधीच नसतो। जरांगे पाटील आपल्या सोबत पाटील आता कुठे उपोषण स्थळ कुठे नेमकी? काही इथंच बसू, रानात बसू, उन्हात रानात बसू। सरकारचं शिष्टमंडळ येणार, त्याची वाट नाही बघणार का? येतील ना, मी कुठं रस्ता थोडा बंद केला आम्ही त्यांना, आम्ही थोडं त्यांना नाकारलंय, येऊ द्या त्यांना। पण सरकार 10 वाजेपर्यंत येतो म्हटलं होतं, त्यानंतर घोषणा करणार की तोपर्यंत वाट बघणार पाटील? नाही, सरकार आलं तरी चर्चा होणार, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, ते आल्याच्या नंतर होईल। शेवटचा निर्वाणीचा इशारा काय पाटील सरकार? तर पडून इथं उन्हात मला मेलो तरी चालेल आणि गोळ्या घालून मारलं तरी चालेल सरकारने, पण मी गरिबाच्या लेकराच्या कल्याणासाठी मागं हटत नाही। नक्कीच आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील जे आहे ते आंतरराष्ट्रीय सराटीतून आता उपोषण स्थळाकडे रवाना झालेले आहे आणि एका स्वतःमध्ये ते बास टाकून जे आहे ते आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे। जरांगे पाटील उपोषण स्थळी आता पोहोचलेले आहेत, उपोषणाला बसले तरीही मंत्री येणार, सरकारनं न्याय देण्याच्या भूमिकेत यावं असं थेट यावेळेस जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण केल्याशिवाय इरफान भाई चलो उधर। तर मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। सरकारनं आम्हाला न्याय द्यावा यासाठी त्यांनी आता पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे। आपण पाहतोय सरकारनं काल सुद्धा त्यांच्याशी चर्चा केलेली होती, शिष्टमंडळ त्यांच्यापर्यंत गेलेलं होतं चर्चेसाठी, मात्र त्यांनी या चर्चेला निष्फळ ठरलेली आणि त्यानंतर आज पुन्हा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतायत। अंतरवाली सराठीमधली थेट दृश्य, उपोषण स्थळाची दृश्य तुम्ही पाहता। उपोषण स्थळी आता मनोज जरांगे पाटील पोहोचलेत।
थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील उपोषणस्थळी पोहोचणार आहे. आपण पाहतो त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहेत. जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळाचे दृश्य तुम्ही पाहताय. थोड्याच वेळात ते उपोषणस्थळी पोहोचतील आणि उपोषणाला बसणार आहेत. अनेक मागण्या अजूनही मान्य झालेल्या नाहीत सरकारकडनं, असं त्यांचं म्हणणं आहे. हैदराबाद गॅजेटमध्ये 58 लाख नोंदी सापडल्या होत्या, मात्र फक्त 12 लाख लोकांनाच कुणबी प्रमाणपत्र वितरित झालेले आहे.